नमस्कार, मी आहे मारुती जाधव. आपण पाहत आहात शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक अशा पिकाबद्दल जाणून घेणार आहे, जे की शेतकऱ्याने स्वतःच्या स्वबळाने स्वतः संशोधन करून एक नवीन व्हरायटी निर्माण केलेली आहे. या ठिकाणी व्हरायटीच म्हणावं लागेल, कारण स्वतः संशोधन करून जास्तीत जास्त उत्पन्न देणारी व्हरायटी या ठिकाणी शेतकऱ्यांनी निर्माण केलेली आहे. आणि तीच व्हरायटी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण गोफण म्हणतो, त्याच पद्धतीने गोपनी तीळ या ठिकाणी तयार झालेली आहे. त्याचाच हा प्लॉट तुम्ही पाहत आहात. तर याबद्दल सविस्तर आपण शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊया. तर दादा नमस्कार. नमस्कार. माझं नाव परमेश्वर सीताराम पवार, राहणार मन्याळी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. हा जो तुम्ही तिळाचा प्लॉट पाहत आहात, हा प्लॉट कोणत्याही कंपनीचा किंवा याची व्हेरायटी नसून एक माझा मित्र आहे. माझ्या मित्रांनी त्यांच्याच रिसर्च मधून हा प्लॉट डेव्हलप केला, म्हणजे ह्या बियाण्याची निर्मिती केली. त्यांनी कसं केलं होतं की जनरली आपण जे तीळ टाकतो ते तीळ टाकला होता, आणि त्या तिळातून काही निवडक झाडे त्यांनी निवडली की ज्यांची त्या प्लॉटपेक्षा त्यांचं हाईट, त्यांची बोंडांची संख्या आणि त्यांची पानांची रुंदी, ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी वेगळ्या वाटल्या त्यांना. त्यांनी अशी रिसर्च करून ते थोडे सगळे झाडे वेगळे करून तो बियाणा वेगळा केला आणि त्यांचा एक प्लॉट टाकला. त्या प्लॉटच्या माध्यमातून हा नंतर त्याने बियाणं वाढवत गेलं. या बियाण्याची खासियत अशी आहे की याची हाईट जवळपास 4.5 ते 5 फूट होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तीळ पूर्ण गोपनीय आहे, 6 धारी. तुम्ही कोणतेही झाड पाहू शकता. प्रत्येक झाडाला एका जागी जसे आपले 1 किंवा 2 येतात, हे प्रत्येका जागी 3-3 येतात. म्हणजे दोन्ही एकूण तीन म्हणजे दोन्ही साईडने 6 धारी निघते. आणि अजून एक गोष्ट या तिळाची अशी आहे की आपण सर्वसाधारण आपण जे जनरली तीळ आहे, ही आपण समजा कापतानी किंवा झाडतानी किंवा मधातून आपण ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस नाही का हा चिकटपणा खूप आहे आपल्या तिळला. जनरली आपण ज्यावेळेस बाहेर वगैरे आपण कधी कुठं कुठं झाडणी करते आणि कुठं कुठं मळ नियंत्रणाने काढल्या जाते, पण ज्यावेळेस झाडणी करते कापते त्यावेळेस पूर्ण हात असे चिकट होतात. या तिळामध्ये ती खासियत अशी आहे की चिकटपणा अजिबात नाही. आपण जसं जनरली दुसरी पिकं कापतो सोयाबीन वगैरे, त्या प्रकारचं हे तिळाचं वेळ आहे. आणि अजून एक खासियत म्हणजे कसं उत्पन्न जे आहे याचं आपले जनरल तिळापेक्षा दुपटीन आहे. जवळपास एकरी 7 क्विंटलचा ॲव्हरेज होतो या तिळाचा. 7 क्विंटलचा ॲव्हरेज, त्याच्यामुळे उत्पन्न पण चांगला मिळतो. त्रास जो आहे चिकटपणाचा तो पण कमी होतो आणि हाईट पण खूप जास्त आहे. हाईट जास्त असल्यामुळे काय बोंडाची संख्या ऑटोमॅटिकली जास्त होते. तर अशा पद्धतीने हे तिळाची एक खासी वैशिष्ट्य आहे. आणि ही वैशिष्ट्य आपण आतापर्यंत जे कंपनीचे बियाणे घेतो त्याच्यात कुठेही असं सापडलेली नाही आहे. बऱ्याच वर्षापासून आम्ही तीळ घेतो, पण ह्या वर्षीचा जो प्लॉट आहे हे खरोखर पाहण्यासारखा बसला. त्यांची हाईट, त्याची तिळाची जी गोपनी पद्धत आहे ती गोपनी पद्धत, आणि कुठून जरी फिरलं तर चिकटणं अजिबात नाही. आणि दुसरी एक खास गोष्ट अशी आहे, तीळ ज्यावेळेस हार्वेस्टिंग काढणीवर येतो त्यावेळेस त्याचा पाला ऑटोमॅटिक हा काहीही राहत नाही, त्यामुळे झाडणीला पण ही सोपी जाते. आपण हा पाहू शकता, कुठलाही प्लॉट कोणतेही झाड तुमच्या नजरेत दिसेल कसं आहे काय नाही ते. आता मी हा बियाणं कंपनीकडून नाही तर एका शेतकऱ्याजवळून घेतला होता. खुल्लं बियाणं होतं विक्रीसाठी. तर ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने तो प्लॉट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. अजून जर कुणाला जर याच्या बियाणं जर लागत असेल तर हे आपल्याकडे आहे. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, तुम्हाला बियाण्याची पोच मिळून जाईल. धन्यवाद.